एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था। आपण अर्थव्यवस्था काय म्हणजे इकॉनॉमिक सिस्टीम काय आणि त्याचे प्रकार किती आणि त्याच्याबद्दल थोडक्यात ओळख हे आपण एका व्हिडिओमध्ये केलेली आहे, त्याच्या पूर्वीच्या पाहिलाय। ओके, त्याच्यानंतर आपण परंपरागत अर्थव्यवस्था ट्रेडिशनल इकॉनॉमिक सिस्टीम यावरही व्हिडिओ बनवलेला आहे डिटेलमध्ये, म्हणजे ब्रीफ मध्ये आपण डिटेल मध्ये आहे, जेणेकरून तुमचा प्रिलिमचा जो जांगड उत्तर आहे तो होऊ नये आणि मेन्सला तुम्ही काहीतरी लिहू शकाल। आज आपण बाजारधिष्ठित बघणार आहोत। ते दोन व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेच नसेल पाहिले तर पहा, समजून घ्या, काहीच इश्यू नाही, ठीक आहे। मग हा पाहून घ्या म्हणजे हा तुम्हाला समजेल। तर आज आपण बाजारधिष्ठित अर्थव्यवस्था मार्केट इकॉनॉमिक सिस्टीम काय आहे ते पाहून घेऊया। मार्केट इकॉनॉमिक सिस्टीम म्हणजे काय, त्याची ठळक वैशिष्ट्य काय, आणि मार्केट म्हणजे मस्त आहे का रे बाबा, आला माल गेला का घेतला बढियापैकी है ना, आणि मस्त पैकी खिचला फोटो सेल्फी अशातलाच आहे का त्याच्या काही समस्या आहेत ते पण आज आपण समजून घेऊया। पण समजण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपले दोन प्रश्न ठेवूया समोर डोक्यात फिट। पहिला, बाजार आर्थिक व्यवस्थेस पर्यायी शब्दावली। बाजार आर्थिक व्यवस्थेत पर्यायी शब्दावली, अल्टरनेटिव्ह नॉमेनक्लेचर टू द मार्केट इकॉनॉमिक सिस्टीम। सांगा रे बाबा कोणती आहे? मक्तेदारी अर्थव्यवस्था मोनोपोली इकॉनॉमिक सिस्टीम, ब खुली अर्थव्यवस्था ओपन इकॉनॉमिक सिस्टीम, क अस्थिर अर्थव्यवस्था अनस्टेबल इकॉनॉमिक सिस्टीम। चार ऑप्शन्स तुमच्या समोर, ठीक आहे। दुसरा प्रश्न, पहिला फिट बसला ना। दुसरा प्रश्न, बाजार अर्थव्यवस्थेच्या ठळक समस्या कोणत्या? Which is or are the prominent issues of market system? कुठला प्रॉब्लेम आहे रे बाबा? शासकीय हस्तक्षेपाचा अभाव हा प्रॉब्लेम आहे का रे बाबा, लॅक ऑफ गव्हर्नमेंट इंटरफेरन्स। ब सहचर भांडवलशाही चालना इम्पेटस टू क्रोनिक कॅपिटलिझम। क मक्तेदारी बाजाराची शक्यता पॉसिबिलिटी ऑफ मोनोपोली मार्केट। कुठला हाय ते आपल्याला प्रॉब्लेम सांगायचा आहे। आला लक्षात? काही लोचा, काही इश्यू, काहीच नसन। आता आपण हा विषय समजून घेऊया थोडक्यात। पहिल्यांदा तर आपण समजून घ्या मार्केट सिस्टीम किंवा मार्केट इकॉनॉमिक सिस्टीम म्हणजेच काय। तर काय म्हटलंय, बाजाराच्या आधारे, काय म्हटलंय, बाजाराच्या आधारे वस्तू आणि सेवांचे वाटप। बाजाराच्या आधारे आहे बरं, वस्तू आणि सेवांचे वाटप करणारी अर्थव्यवस्था म्हणजे बाजार आला रे बाबा। इकॉनॉमिक सिस्टीम इन विच द गुड्स अँड सर्व्हिसेस अलोकेटेड द यूज ऑफ मार्केट। परंपरागत अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहिला का मार्केट नाही, परस्पर डायरेक्ट थेट एक्सचेंज। इकडे येते है ना आपला कोण गण्या, इकडून येते झिपरी, आणि दोघही एक्सचेंज असा नाही भलता सलता डो एक्सचेंज काय करतात, गण्या आणते, काय आणते, गण्या आणते चहाचा कप आणि झिपरी आणते बिस्किट। घे म्हणते रे बापू एक बिस्किट, तू न मला दे म्हणते अर्धा चहा, तसा हो लायत लमचा है ना। तर मार्केट आला का तिथं? नाही, डायरेक्ट एक्सचेंज इथं मार्केट आला। मग मार्केट म्हणजे काय पहिल्यांदा आपण समजून घ्या। तर मार्केट मधलं कुठली तरी जागा आहे बाबा। आता जागा म्हणला तर तुम्ही म्हणा नाही सर आजकाल ऑनलाईन तर व्हर्च्युअल पण जागा आहे रे बाबा, ठीक आहे, पण जागा असली पाहिजे। अशी संस्था किंवा अशी जागा जी व्यक्तीस त्यांच्या मुक्त आर्थिक कार्याकरता संघटित करते। कशी आहे? मार्केट एक इन्स्टिट्यूशन आहे, एक प्लेस आहे, एक ऑर्गनाइज्ड एलिमेंट आहे की जे सर्व व्यक्ती जे आदान प्रदान करू इच्छितात, कुठले गुड्स अँड सर्व्हिसचं इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज करू इच्छितात, त्यांना संघटित करायचं काम करतं, एकत्रित आणायचं काम करतं। असं कुठलंही इन्स्टिट्यूशन जे कुठल्याही प्रकारच्या वस्तू आणि सेवा यांना एक्सचेंज करण्यासाठी एकत्रित आणायचं काम, संघटित करण्याचं काम करतं, त्याला काय म्हणू आपण? मार्केट। म्हणून आपण स्टॉक मार्केट पण म्हणतो ना, आलं की नाही लक्षात? आणि मग मंडी मार्केट पण म्हणतो, भाजीपाला मार्केट पण म्हणतो, असं म्हणतो ना, शब्द वापरतो तिथे त्या कमोडिटीज मिळतात म्हणून, ठीक आहे। An institution which organizes the free interaction, कसा आहे? फ्री इंटरॅक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स पर्स्युइंग देअर रिस्पेक्टिव्ह इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज। त्यांना ज्या ज्या आर्थिक व्यवहार करायचे आहेत
तेथे आर्थिक व्यवहार करण्याकरिता एकदम फ्री इंटरॅक्शन होणार. ठीक आहे. आता अशी जागा आहे जेथे वस्तू आणि सेवा मागणी पुरवठ्याच्या आधारे विकत किंवा खरेदी घेतल्या जाऊ शकते. आता इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत म्हणजेच काय तर खरेदी आणि विक्री, ह्या दोनच गोष्टी आपल्याला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये दिसणार. नुसता बापू स्टॉक जमा केला म्हणजे वांगे घेतले आणि बसून आहे असा मार्केटमध्ये, आता बसून आहे आणि कोणी काय आला, अरे भाऊ वांगे विकायसाठी नव्हत, अरे भाऊ वांगे विकासाठी नव्हत. अबे तर बसलाच खायले, शो माराले, फ्लॅश माराले नाही ना, बरोबर आहे. तर तो विकासाठी बसला आणि कोणीतरी घ्यासाठी. ह्या दोन गोष्टी असल्याच पाहिजे. विकणे आणि खरेदी करणे, खरेदी आणि विक्री अशी काही जागा असेल त्याला आपण मार्केट म्हणतो. मार्केटमध्ये सर्वात महत्वाचा शब्द लक्षात घ्या, फ्री इंटरॅक्शन असं म्हटलेलं आहे. मुक्तपणे त्याला आर्थिक व्यवहार करता आले पाहिजे. ठीक आहे. 16व्या 17व्या शतकामध्ये पाश्चात्य राष्ट्रामध्ये ही जी प्रणाली आहे ती विकसित झाली. भारतामध्ये पण होती असं नाही, पण प्रॉमिनंटली विकसित झाली. का ते इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं, मास प्रोडक्शन झालं. मास प्रोडक्शन झालं तर ते विकायसाठी काही तर जागा पाहिजे, काही तर इन्स्टिट्यूशन पाहिजे आणि म्हणून आपल्याला इथे दिसते. भारतामध्ये पण छोट्या छोट्या मंड्या होत्या ज्याच्यामध्ये पण रेस्ट्रिक्टेड एक्सचेंज व्हायचं है ना. बहुतांशी एक्सचेंज हे गावकुफ्याला व्हायचं, गावाच्या स्तरावर व्हायचं आणि जजमानी सिस्टीम असल्यामुळे है ना वस्तूंचं केवळ आदान प्रदान व्हायचं. मोड ऑफ एक्सचेंज वापरल्या जायचा नाही, कुठली जागा राहत नव्हती. क्लिअर. ठीक आहे. ॲडम स्मिथ भाऊ हा पण त्याच वेळात आला. त्यानं पाहिला जबरदस्त आहे रे बाबा, याच्यात तर मस्त धंदा होते. आणि मग याने आपण वेल्थ ऑफ नेशन्स असा पुस्तक लिहून टाकला लमचाना आणि म्हणला अपना सपना मनी मनी बा सब माल डब्बे में करा. आणि असा सब माल डब्बे में कराचा कॉन्सेप्ट भाऊना दिला आणि तो म्हणजेच काय दिसते, फ्री मार्केट इकॉनॉमी असा कॉन्सेप्ट. त्याला आपण मार्केट इकॉनॉमी किंवा फ्री मार्केट इकॉनॉमी असं पण म्हणतो. क्लिअर. ठीक आहे. राईट. आता ठळक वैशिष्ट्य काय आहे त्याची, ठळक वैशिष्ट्य काय तर आपल्याला असं दिसतंय की संपत्तीचा अधिकार हा मान्य केलेला आहे आणि त्याला सुरक्षित करणं आहे सर्वात महत्वाचं आहे. जिथे प्रायव्हेट प्रॉपर्टी, बघा परंपरागत अर्थव्यवस्थेमध्ये प्रायव्हेट प्रॉपर्टी हा शब्दच नव्हता, खासगी मालमत्ता हा शब्दच नव्हता. सामुदायिक मालमत्ता, समुदायासाठी कम्युनिटी ॲसेट, इथे इंडिव्हिज्युअल ॲसेट. आता खासगी गोष्ट आली, प्रायव्हेट आली का मग गडबड झाली. बरोबर आहे. तर इथे सर्वात महत्वाचा पहिला सायलेंट, सुरुवात कुठून झाली, संपत्तीचा अधिकार दिला आणि त्याचं प्रोटेक्शन झालं. जेव्हा संपत्तीचा अधिकार दिला तर प्रत्येकाला वाटते बापू मला एकच प्लॉट नाही, 2 पाहिजे 3 पाहिजे. मग तो झाला निडीन ग्रीडी आणि मग तो पळायला लागला आणि पळायला लागल्यामुळे मग काय दिसते, स्पर्धा व्हायला लागली. पळायला लागला तर स्पर्धा व्हायला लागली. बे मला 2 प्लॉट पाहिजे, 10 प्लॉट पाहिजे, माझ्याजवळ एवढे पैसे पाहिजे, तेवढे पैसे पाहिजे, माझ्याकडे एवढी शेती, हे सगळं सुरू झालं. मग स्पर्धा झाली तर स्पर्धामध्ये तर आडकाठी आणली तर स्पर्धा होत नाही. स्पर्धा कशी असली पाहिजे, मुक्त. स्पर्धा कशी असली पाहिजे, मुक्त. हे असे मस्त आहे ना, पोट्टे बी धाव रे वावा, सर्वच जण धावा, लहान राहो बिझनेसमॅन का मोठ धावा, कोणाला काही म्हणायचं नाही. हे दुसरं ठळक वैशिष्ट्य. धावाले कोणी थांबवणार नाही, जेवढा दम तेवढा धावा लमच्यांना. बरोबर आहे. नो रेस्ट्रिक्शन्स, मस्तपैकी मुक्त स्पर्धा व्हायला लागली. पहिले आपल्याला हे मिळालं है ना, प्रायव्हेट प्रॉपर्टी मिळाल्यामुळे प्रत्येकाला इच्छा जागृत झाली, इच्छेमधून स्पर्धा आली आणि स्पर्धा ही जर रेस्ट्रिक्टेड असती तर खऱ्या अर्थानं उन्नती होणं शक्य नव्हतं. आणि म्हणून स्पर्धा कशी असली पाहिजे, मुक्त. मार्केट इकॉनॉमीमध्ये प्रत्येक जण आपल्या टोकरे घेऊन बसान रस्त्यानं, आपण पाहतो ना, 10 रुपये किलो वांगे, 10 रुपये किलो, दुसरा म्हणते 7 रुपये किलो वांगे, 7 रुपये, तिसरा म्हणते रस्ते का माल सस्ते में घेऊन जा, 5 रुपये किलो, 5. म्हणजे जसं पाहिजे तसं. मग त्यानं 5 म्हणलं, हा 10 वाला उतरते 4 वर. मस्त कॉम्पिटिशन. बरोबर आहे. राईट. मुक्त स्पर्धा, टेन्शनच नाही. आणि सोबतच वस्तू आणि सेवांचे मुक्त विनिमय है ना,
फ्री एक्सचेंज, फ्री म्हणजे फुकटात नाही है ना, चुकीचं समजायचं नाही. फ्री एक्सचेंज, फ्री एक्सचेंज म्हणजे कुठलीही आडकाठी नाही क बापू तू 1 किलोच्या वर वांगे घेऊ शकत नाही, तू 10 किलोच्या वर वांगे विकू शकत नाही, असा नाही. तुला जेवढे विकायचे ना वांगे तेवढे लमचाले पैदा करणं, जेवढे पाहिजे तेवढे विक. नो रेस्ट्रिक्शन ऑन प्रोडक्शन, नो रेस्ट्रिक्शन ऑन परचेस. एखाद्याला वांगे वाटले की मी 10 किलो घेतो म्हणजे घेतो, दुसरा म्हणत त्याची बायको अजी कायले घेता एवढे वांगे, खाणारा का, मला म्हणू नको, मी घेईन म्हणजे घेईन, 10 किलो घेईन. कोणी थांबवलं? कोणाच्या बापानं म्हणलं नाही. म्हणजे फ्री एक्सचेंज, जितके पाहिजे तितकं प्रोडक्शन, जितकं पाहिजे तेवढं विकायचं आणि जितकं पाहिजे तितकं घ्यायचं, है ना. जेवढे डिमांड करता येईल तेवढी डिमांड रे बाबा, जेवढा सप्लाय करता येईल तेवढा सप्लाय रे बाबा. एखाद्यानं म्हणलं 1 किलो रोज वांगे विकीन, जा मला का करायचं. दुसरा म्हणा अबे मी घेतो ना बे, तू 2 किलो कर ना, तू म्हणून नाहीच करायचं आम्हाला, तू का करशील. तर त्याला कोणी थांबवू शक्य नाही. फ्री एक्सचेंज. आलं की नाही लक्षात. किंमत, कार्यप्रणाली आणि मागणी, कुठला आहे प्राइस मेकॅनिझम आणि डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा परिणाम. कुठला आहे हे? मागणी आणि पुरवठा. जर मागणी 10 किलोची असेल, 10 किलो वांग्याची, आणि पुरवठा बघा 10 किलो वांग्याची मागणी आहे आणि पुरवठा मात्र 5 किलो वांग्याचा झालाय. वांगे, वांगा भाव, वांगे जर पुरवठा 5 किलो झाला आहे आणि 5 किलो घेऊन बसले रे बाबा 2-3 लोक, आणि 10 किलो बया मला 10 किलो पाहिजे रे म्हणे, हे ओरडत आहेत दुरूनच, दुरून ओरडत आहे 10 रुपये किलो वांगे, 10 रुपये किलो वांगे, आणि दुरून तो माणसानं म्हणा अभ्या मला 10 रुपये पाहिजे, 10 रुपये किलो वांगे आहे ना, 10 किलो पाहिजे. जसं 10 किलो दुरून ऐकला, बा 10 किलो आपल्याजवळ 5 किलो आहे बा, भाव भाव हा 15 रुपये किलो, 15 नाही 20 रुपये. तू म्हणते अबे मी घेईन, अबे तू घेते 20 मध्ये 25 वाढव, 25. आलं नाही लक्षात. कसं आहे प्राइस मेकॅनिझम, कशाच्या आधारावर? मागणी आणि पुरवठ्याच्या आधारावर प्राइस मेकॅनिझम. आणि पुरवठा कमी आणि मागणी जास्त तर भाव वाढले. आणि मग तो आणला मला 25, जा मला नाही पाहिजेत वांगे, अबे ये 15 नाही पाहिजेत, अबे ये 10 नाहीच पाहिजेत, ये ना 7 मंदी घेणारे भाऊ. आलं की नाही लक्षात. त्यानं नाही म्हणलं तर ये ना, तुम्ही पाहिलं ना, भाव सांगते हे जे आहे म्हणते, म्हणजे अशी सोबत गर्लफ्रेंड राहिली आणि एखादी बॅग घ्यायची राहिली, लेडीज बॅग, आपण जातो म्हणजे तुम्ही अनुभव घेतला हा, ते काय आहे हे बाजू मस्त वाटते, तो पाहून घेते, हा मस्त वाटते म्हणलं नाही ना, जमला का, तर तो म्हणते 1000 रुपये. हा बिचारा आपला 1000 रुपये तिला म्हणते खाली घेतस, ते म्हणून नाही पाहिजे, झाला 1000. आणि जर तिने म्हणलं भैया बहुत महंगे देते हो, चला जी, आणि चला जी जा तू ना भैया जरा इधर लेना है तो बात करो ना. अलग नाही लक्षात. हे ते हो, अलग नाही लक्षात. ठीक आहे. मग अंतिम ध्येय नफा, अल्टिमेट काय आहे? नफा. चॅरिटी आहे का? चॅरिटी आहे का? अल्टिमेट एम नफा आहे, अंतिम ध्येय नफा आहे. म्हणजे हा पोट्टा चालायला लागला, पोट्टीनवाला जाऊ द्या, नको घेऊ, आमच्या लईच महाग देते, आणि तो अरे भैया आओ तो लेने का बात करो ना. मग आपण म्हणतो 100 लेना है तो बात करो ना, क्या है ये, कुछ तो तुम बोलो. मग आपण म्हणतो हा ठीक आहे, तो नाही थोडा बढ़ाओ, थोडा मेरे लिए. मग आपण म्हणतो ठीक आहे 250, त्याच्यावर नाही. भैया मेरा लेना ही 250 में हुआ, 260 कर लो, कुछ तो कमाने दो. आलं लक्षात. म्हणतो का फुकटात विकते का? तिले पाहून मस्त आहे बा म्हणून विकते का? नाही. तो नफा, अल्टिमेट एम नफा, जे काही निगोसिएशन करते नफा. अंतिम ध्येय मार्केट सिस्टीमचं असते प्रॉफिट ऑफ द सेलर. ठीक आहे. ग्राहक इथे म्हणते, ग्राहक सार्वभौमत्वाचा पुरस्कार आहे म्हणते. म्हणजे जसं हे बॅग त्याला नाहीच पसंत आली, महागच वाटली, अबे तू 260 ले दे, नाही घेऊ, तू का करशील? ठीक है भैया, आप मालिक, ग्राहक मालिक असं म्हणते ना, आप देखो आपको लगे कहीं और अच्छा मिल जाए इससे तो ले लो. तो म्हणतात ठीक आहे जातो मी, नाही भेटलं, हा आओ मालिक
कसा म्हणते तो, आओ मालिक, म्हणजे मालिक तो आहे आमच्या, आणि ग्राहकाला म्हणते आओ मालिक. म्हणजे आपल्याला इथं काय दिसते, चॉईस. इथं काय दिसते, चॉईस टू द कंझ्युमर. हा इथली बॅग नाही तर दुसरीकडे जाऊन घेऊ शकते, हा मोबाईल नाही तर तो मोबाईल घेऊ शकते. घेता का नाही रे बापू, हे मोबाईल ते मोबाईल सेल्फीसाठी. तर ग्राहक जो आहे तो सावरीन आहे, त्याला पटन तर घेईन नाही तर नाही. आणि ग्राहकाचं संरक्षण हे याचा प्रथम म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रथम प्राधान्य जे आहे हे मार्केट सिस्टीम मध्ये आपल्याला दिसून येतं. आर्थिक जे आहे, शासन आर्थिक कार्यात जो आहे तो सहभागी होत नाही. इथे कुठल्याही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये तो पार्टिसिपेट करत नाही. म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग नावाची वस्तू नाही, पहिलं. दुसरं, तो हस्तक्षेप पण करत नाही. तो काय करतो, हस्तक्षेप करत नाही, किंवा करतो तो फारच कमी, फारच कमी. बापू तुम्ही दोघं मारपिट्या करू नका रे, तुमच्यासाठी एक कायदा बनवून देतो. आपण पाहिला आहे कंपनी कायदा 2013. बापू धिंगाणा करायचा नाही, त्यासाठी कायदा. बस कायदा घ्या रे बाबा, कायद्याच्या याच्यात राहा. मग हा म्हणून तू जास्त नाही रे भाऊ, केवळ कायदाच बनवला तेवढंच तुम्ही करा, मी काय रोज येऊन पाहणार नाही तुम्ही काय बदमाश काय करता. आलं का नाही लक्षात. म्हणजेच काय, सरकार हस्तक्षेप करत नाही, आणि सरकार फारच कमी, म्हणजे एक तर तो ऍक्टिव्हिटीज करत नाही आणि हस्तक्षेप नसल्यासारखाच. म्हणून आपण कोणतं सरकार म्हणतो, हे एक सरकार म्हणतो मिनिमॅलिस्ट स्टेट. मिनिमॅलिस्ट स्टेट. कुठलं स्टेट आहे, मिनिमॅलिस्ट स्टेट आहे हे. राज्य कसं आहे, फारच कमी हस्तक्षेप करणार, फालधंदे करणार नाही असं म्हणणार. 1991च्या नंतर आपण बघलं ग्लोबलायझेशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आता हा पॉप्युलर शब्द झालाय. वा सरकार जे आहे फालतूचे धंदे करणार नाही, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी करणार नाही, फालतूचे पब्लिक सेक्टर बनवणार नाही, असतील तर ते विकून टाकू, आपल्या बापाचे काही जाते असो. ठीक आहे, पण आपण असं पाहिलेलं आहे. आता जर बघितलं आपण तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं हे आहे की ही प्रणाली का एवढ्यांना म्हटलं आहे की बाबा ही प्रणाली फारच छान आहे. तर ही प्रणाली ऍडम स्मिथ काय म्हणतो, सेल्फ स्टिअरिंग सिस्टीम आहे. काय म्हणतो, सेल्फ स्टिअरिंग सिस्टीम आहे. हा गाडी जो चालवते तर गाडी स्वतःच गाडी चालवते, कोणाला ड्रायव्हरची गरज नाही. नो नीड ऑफ ड्रायव्हर, नो नीड ऑफ ड्रायव्हर. म्हणजे कोणीही याला गाईड करणार नाही, कोणी याला डायरेक्ट करणार नाही की असं कर रे बाबा तसं कर रे बाबा. तर असं का, आता ऍडम स्मिथ का म्हणतो की इथे अदृश्य हात आहेत. कसे हात आहेत, अदृश्य, इनविजिबल. कसे आहेत, इनविजिबल हँड्स आहेत. मग आता हे इनविजिबल हँड्स म्हणजे कोणते रे बाबा, तर दोन इनविजिबल हँड्स आहेत. एक मागणी आणि दुसरा आहे पुरवठा. एक मागणी आणि पुरवठा. याच्यापूर्वी जे वांग्याचं उदाहरण दिलं ते इथे लागू होते. मागणी आहे डिमांड आणि सप्लाय, आणि याच्या जो आहे तारतम्य हे स्वतःच करून घेतात. म्हणजे कसं, मागणी जशी जशी वाढत आहे तर मागणीनुसार सप्लाय पण वाढत असते. जशी जशी मागणी आहे तसा तसा सप्लाय वाढत असते. आणि जशी जशी मागणी वरवर वाढत घेतली तर सोबत एक दुसरी बाब वाढते, ती म्हणजे काय, किंमत. का, तर पुरवठा जो करणारा आहे ना बिझनेसमॅन, त्याचा अल्टिमेट एम काय आहे, नफा, प्रॉफिट. मग हा प्रॉफिट घेतो म्हणते तर किमती ज्या आहे प्राइजेस वाढतील, म्हणजे इन्फ्लेशन, किंमत वाढ होत राहील. आता जो मागणी करणारा आहे म्हणजे ग्राहक आहे. आता हा ग्राहकाची आपली मर्यादा आहे ना, मर्यादा आहे ना परचेसिंगची. तर तो एका टप्प्यापर्यंत अधिक मागणी करत जातो. मग म्हणतो जाऊ दे बापू मी नाही खाऊ वांगे, एक दिवस नाही खाल्लो तर काही बिघडे नाही, 100 रुपये किलो, 100 रुपये पाव, कोण वांगे खाईन लमच्यानं, कोण बनवून वांग्या, त्यापेक्षा राहू दे म्हणते. आता मागणी व्हायला लागली कमी. एकानं म्हणलं नाही, दुसऱ्यानं म्हणलं नाही, तिसऱ्यानं म्हणलं नाही, नाही नाही म्हणत म्हणत हा पुरवठा वाढत आहे. म्हणते आपले वांगे सडत आहेत, वांगे पिकवणं बंद करा रे, टोमॅटो खातात लोक, टोमॅटो वाढवा. तर वांग्याचा पुरवठा कमी 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 ऑटोमॅटिक. मग पुरवठा कमी ना प्राइस पण कमी कमी. एक लेवलवर प्राइस आली की लोकांना दिसायला लागतं, अरे बाबा वांगे तर आता
होते 100 रुपये पाव, आता झाले 10 रुपये किलो. बाबू आता झक्कास मस्त पैकी खाऊ वांगे, है ना. मग सुरू होतात पुन्हा. म्हणजे हा डान्स चालू राहते. हा काय आहे, एक मागणीचा हात आहे आणि एक पुरवठ्याचा हात आहे, आणि हे दोन्ही घेऊन आहे स्टिअरिंगली असे असे टिंग 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 बरोबर चालते. मागणी इकडे आबा इकडे चालले रे हे आहे असं बरोबर चालवते, आणि अशी गाडी मस्त स्मूथ मध्ये चालत राहते. असं कोण म्हणतो, आमचा ऍडम स्मिथ भाऊ. मग हे स्मूथ मध्ये चालत राहते तर मग काय प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही. काय रे बाबा हस्तक्षेप. म्हणूनच आम्ही काय म्हणतो मिनिमॅलिस्टेट. म्हणूनच आपण काय म्हणतो मिनिमॅलिस्टेट. राज्य हा कमीत कमी असला पाहिजे, त्याचा सहभाग, त्याचा हस्तक्षेप. हस्तक्षेप नको. नो इंटरफिअरन्स, नो ऑर लेस इंटरफिअरन्स. क्लिअर. ठीक आहे. आता आपण बघूया की याचे वेगवेगळे शब्दावली आहे. अल्टरनेटिव्ह हे नॉमेनक्लेचर दिलेले आहेत, है ना. एक आहे लेसस फेअर किंवा फ्री मार्केट इकॉनॉमी, मुक्त अर्थव्यवस्था. दुसरा आहे कॉम्पिटेटिव्ह इकॉनॉमिक सिस्टीम, ज्याला स्पर्धात्मक अर्थव्यवस्था. तिसरा आहे खुली अर्थव्यवस्था, ओपन इकॉनॉमिक मॉडेल. आणि चौथा आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, कॅपिटलिस्ट इकॉनॉमिक सिस्टीम. असे 4 पर्याय शब्द आहेत. चारही पर्याय शब्दाचा अर्थ सारखाच होतो. हलका फुलका थिन, ज्याला आपण म्हणतो डिफरन्स आपल्याला दिसून येतो. आता फ्री मार्केट इकॉनॉमी मध्ये आपण स्पष्टपणे म्हणू की स्पर्धा कशी आहे, मुक्त आहे. स्पर्धा कशी आहे, मुक्त स्पर्धा राहील. मग मुक्त स्पर्धा राहील असं म्हटलेलं आहे, याचा अर्थ हस्तक्षेप नाही. फ्री जर राहील कॉम्पिटिशन तर इंटरफिअरन्स, हस्तक्षेप नाही. मग हस्तक्षेप कोणाचा रे भाऊ, कोणाचा रे भाऊ. तर हस्तक्षेप आपल्याला दिसतोय राज्याचा, शासनाचा, गव्हर्नमेंटचा. म्हणजे जिथे गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप नाही कुठल्याही प्रकारचा, त्याला आपण काय म्हणू, मुक्त अर्थव्यवस्था. काय म्हणू, मुक्त अर्थव्यवस्था. मुक्त अर्थव्यवस्था कुठे राहील, जिथे प्रॉफिट आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी ह्या गोष्टी असतील तिथेच मुक्त अर्थव्यवस्था राहील. ट्रॅडिशनल अर्थव्यवस्थेमध्ये मुक्त अर्थव्यवस्था राहील का, नाही. ठीक आहे, राईट. म्हणजेच आपल्याला काय दिसतं, मार्केट इकॉनॉमी मध्ये मुक्त अर्थव्यवस्था राहू शकते. पण बरेच वेळा मार्केट इकॉनॉमी मध्ये पूर्णपणे फ्रीडम राहू शकत नाही, है ना. पूर्णपणे फ्रीडम राहू शकत नाही. पण प्रत्येक मार्केट इकॉनॉमी मध्ये लक्षात घ्या, प्रत्येक मार्केट इकॉनॉमी मध्ये खाजगी मालकीत्व आणि नफा ही कॉन्सेप्ट राहू शकतं. तर आपल्याला दिसतंय प्रायव्हेट प्रॉपर्टी, है ना, खाजगी मालकीत्व, खाजगी संपत्ती, आणि दुसरा आहे नफा, प्रॉफिट. ह्या गोष्टी राहणार, आणि ह्या जिथे असणार जिथे स्वतः नफा कमवू शकतो अशा बाबी असेल त्याला काय म्हणू, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. तो स्वतःची गुंतवणूक करतो, है ना. कोण, खाजगी व्यक्ती. खाजगी व्यक्ती स्वतःची गुंतवणूक करतो आणि नफा किंवा तोटा रिस्क घेतो बिझनेसची, आणि त्याच्या आधारावर खाजगी बिझनेस तयार होतात. त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. कॅपिटल म्हणजे गुंतवणूक. जो गुंतवणुकीची रिस्क घेतो आणि नफा तोटा याच्या भरोशावर आपला बिझनेस करतो, तो म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला काही नियम राहू शकतात, पण नियम किती, खूप का, मॅक्झिमलिस्टेट का, राज्य हस्तक्षेप करेल का, राज्य इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज करेल का, पब्लिक सेक्टर करेल का, नाही. अत्यंत न्यूनतम, मिनिमल इंटरफिअरन्स. पण इंटरफिअरन्स ऍक्च्युअली नाही. हे कसं राहील, इथे फॅसिलिटेटर. सरकार कसं राहील, फॅसिलिटेटर राहील, मदत करेल आणि नियमन करेल. म्हणजे आपण त्याला इंटरफिअरन्स म्हणता, काय म्हणू, रेग्युलेशन करेल. काय करेल, रेग्युलेशन करेल. असं जे असेल ते भांडवलशाही व्यवस्था. मग ही थोडीफार हीच आहे. याच्यामध्ये काय आहे, पूर्णपणेच हस्तक्षेपच नाही अशी आयडियल आहे. लॅसेस फेअर, शासन तर हस्तक्षेपच करेल. म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्था हे रिअलिझम आहे, सत्य परिस्थितीत आपल्याला दिसून येते. आणि ह्या दोघेही मिळून म्हणजेच मार्केट इकॉनॉमी आहे. आता ह्या दोघांचे समेशन म्हणजे हे मुक्त स्पर्धा आहे, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह इकॉनॉमी आहे, स्पर्धा आहे. स्पर्धा कुठे असेल, जिथे खाजगी जे आहे मत्ता असेल, मालमत्ता है ना, ओनरशिप असेल,
तिथेच कॉम्पिटिशन असेल? कम्युनिटीमध्ये कॉम्पिटिशन असेल का? नाही. आता ओपन इकॉनॉमिक सिस्टीम म्हणजे काय? जिथे खुली स्पर्धा ठेवलेली आहे, शब्दच आहे खुली स्पर्धा, मग तिथे ओपन इकॉनॉमी ठेवावं लागेल. ओपन इकॉनॉमी मध्ये कुठलंही बंधन नाही, कोणीही मार्केटमध्ये येऊ शकतं, कोणीही विकू शकतं, कोणीही विकत घेऊ शकतं. बरोबर आहे? इथे कुठलंही रेस्ट्रिक्शन नाही. मग ओपन इकॉनॉमिक मॉडेल जर आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं तर केवळ खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र ह्याच दृष्टिकोनातून नाही, तर आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून याला बघायचं आहे. ते म्हणजे ग्लोबलायझेशन जे आहे, म्हणजे केवळ एक देश जो आहे तो एका देशामध्ये एक खाजगी अर्थव्यवस्था आहे, खाजगी मत्ता डॉमिनेट करते, सरकारी म्हणजे सार्वजनिक कुठले हस्तक्षेप नाही, कुठला पब्लिक सेक्टर नाही, अशी स्थिती म्हणजे आपण त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणू शकतो. पण ओपन इकॉनॉमिक मॉडेल कसं आहे की जगातील कोणतीही बिझनेस येऊ, कोणताही बिझनेस येऊ, कोणी विकत घेऊ, त्याला रेस्ट्रिक्शन राहणार नाही. त्याला आपण ओपन इकॉनॉमिक मॉडेल म्हणूया. जेव्हा मार्केट असतं, बाजार अर्थव्यवस्था सर्वसाधारणतः ओपन इकॉनॉमिक मॉडेलमध्येच वर्क करते. त्यामुळे विविध नॉमेनक्लेचर जे आहे थोड्याफार फरकाने आपल्याला काय दिसतात, मार्केट इकॉनॉमीसाठी वापरल्या जातात अल्टरनेटिव्हली. पण सगळ्या प्रत्येकाचं काय आहे, थोडा थोडा डिफरन्स आहे. ठीक आहे. आता आपण बघूया ठळक समस्या काय आहेत. तर ठळक समस्या आपल्याला 5 दिसतात. आर्थिक विषमता, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, मक्तेदारी, मोनोपोलिझम, ग्राहकांच्या सार्वभौमत्वाचा केवळ भ्रम आहे, नो कन्झ्युमर सॉव्हर्निटी, सहचर पुंजीवाद, क्रोनी कॅपिटलिझमला वाव दिलं, हा एक मेजर प्रॉब्लेम आहे, आणि बाजारामध्ये अस्थिरता असते, मार्केट इन्स्टॅबिलिटी असते. हे आपल्याला 5 जे आहेत इश्यूज आपल्याला दिसून येतात. यातला थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वात प्रथम आर्थिक विषमता, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. आता मुक्त अर्थव्यवस्था आहे, मुक्त स्पर्धा आहे, त्यामुळे आपल्याला असं दिसतंय की जो एकदम फास्ट रनर आहे, एकदम मस्त बोल्ड सारखा, आणि एक बिचारा हँडिकॅप आहे, दोघांनी म्हणलं धाव रे बाबा, मला काय करायचं नाही, तुम्ही धावता धावा, मला काय करायचं. आली आपण. आता बोल्ड भाऊ तर रेकॉर्ड तोडणारा स्वतःच्याच, आणि हा इकडे बिचारा आमचा जर दिव्यांग असेल तो करेल काय, है ना. दोघांमध्ये स्पर्धा होऊ शकत नाही. पण स्पर्धा खुली आहे, सरकार म्हणते मला काही करायचं नाही, तुम्ही काहीच करत बसा. आणि मग आपण का पडतो, बघतोय ना इकडे शॉपिंग मॉल तयार होते, आणि आमच्या कॉर्नरवरचं नुक्कडचं दुकान हे फेल होते. मग छोटे जे मासे आहेत बिचारे, ते मोठे माश्याच्या समोर थकून जाते, आणि मोठे मासे छोट्या मासाले खायला लागते. आणि त्याच्यामुळे छोटे मासे जे आहेत, जे बिचारा छोटा मोठा धंदा करत होते, ते बर्बाद होते, आणि ते त्या शॉपिंग मॉल मध्ये नोकर बनून जाते. आणि म्हणून मग आपल्याला काय दिसते, गरिबीचं प्रमाण निरंतर वाढताना दिसतं, आणि श्रीमंतीचं वाढतं. हो, श्रीमंताची श्रीमंती वाढते आणि गरिबांची गरिबी इथे वाढायला लागते. आणि मग दोघांमध्ये श्रीमंत आणि गरीब जो आहे यांच्यामधली जी गॅप आहे ही अशी रुंदायला लागते, मोठी व्हायला लागते. अत्यंत वाईट परिस्थिती आपल्याला दिसते. काय कारण असेल बरं इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीचे? तर आपल्याला दिसतं पहिल्यांदा आहे खाजगी मालकीत्व आणि संपत्तीचे संचयन करण्याचं स्वातंत्र्य आहे, आणि दुसरीकडे मुक्त स्पर्धा. इकडे म्हणते सब माल डब्बे में तू ठेवू शकतो, तू स्पर्धा कर, स्पर्धेमध्ये मार मुख्य, जितक्यांना मारशी मुख्य त्यांची घे बापू संपत्ती आणि ऐश कर. असं करामुळे काय होते, अत्यंत जास्त प्रॉब्लेम येते. बरोबर आहे. इथे संपत्तीचं केंद्रीकरण होतं. पण मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये दुसरा प्रॉब्लेम, हे कॉम्पिटिशन, मग इस पर ये फ्री, उस पर ये फ्री, दुसऱ्याचे धंदे बर्बाद करा, स्वतःचा धंदा वाढवा. आणि असं केल्यामुळे काय होते, मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण होते. काय होते, अस्थिरता निर्माण होते. मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण झाल्यामुळे सगळा लोचा होऊन जाते, आणि मग जॉब जायला लागतात, धंदा पडला, है ना. म्हणजे रिसेशन आलं, मंदी आली तर धंदे मंद न बंद, तर मग बेरोजगारी वाढते. बेरोजगारी वाढली आणि दुसरीकडे महागाई वाढली.
की मग सगळं गडबड होते. म्हणजे इन्फ्लेशनरी कंडिशन पण दिसते आणि बेरोजगारी पण दिसते. अत्यंत वाईट परिस्थिती आपल्याला दिसते. त्याला स्टॅगफ्लेशन काय म्हणतो आपण, त्याला स्टॅगफ्लेशन. बघूया कधीतरी काय असते. असं व्हायला लागतं आणि आर्थिक विषमता असे पराकोटीला चालली जाते. है ना. एका बाजूला आपल्याला सूटबुटावरचा माणूस आणि दुसरा फाटल्या बुटावरचा माणूस, असं दोघंही सोबत स्क्वॅलर अँड स्कॅन्डर गोज हँड इन हँड, असं मेन म्हणजे मार्केट इकॉनॉमीची कंडिशन आपल्याला दिसून येते. दुसरा मोनोपोलिझम. मुक्त अर्थव्यवस्था आहे, तुला जे करायचं ते कर बापू, मी काय हस्तक्षेप करणार नाही असं शासन म्हणते. तर मोठा मासा छोट्या मासाला खायला लागते आणि मग शासकीय हस्तक्षेपाचा अभाव असल्यामुळे आणि मुक्त अर्थ स्पर्धा असल्यामुळे आपल्याला काय दिसते, बिग शॉट जे आहेत ते नुक्कडवाला धंदा बंधन करतात आणि मोनोपोली येते. मोनोपोलीचा काय प्रॉब्लेम येते, मोनोपोलीमुळे पहिल्यांदा तर तो छोटे जे आहेत बिझनेस, स्मॉल बिझनेसला संपवून टाकते. स्मॉल बिझनेसमुळे एक कॉम्पिटिशन राहते, 4 वांगेवाले बसले आहे, स्पर्धा लागलेली आहे, वांग्याचे भाव कमी होते. पण आता एकच वांगेवाला आला, दुसरे वांगेवाले साफ झाले, तर तो जेवढ्याले विकन तेवढ्याले तो विकू शकते आणि मग मात्र प्राइस राईस होऊ शकते. है ना. किमती वाढू शकतात अननेसेसरी. आता आपण पाहिलेला आहे जिओ भाऊ फ्री, आणि आता कसा खिसा होते की, है ना, होते की नाही. मग आपल्याला दिसते मोनोपोली वाढायला लागते आणि मोनोपोली इज अँटिथेटिकल टू दी मार्केट. मार्केटमध्ये ज्याची मक्तेदारी झाली, तो जे प्राइस ठरवेल त्या प्राइसला कंझ्युमरला घ्यावं लागतं आणि कंझ्युमर होतो बर्बाद. ठीक आहे. काय होतो, कंझ्युमर होतो बर्बाद. म्हणजे ग्राहकांचं खऱ्या अर्थाने सार्वभौमत्व संपूर्ण जातं. आणि तिथेच जर सरकार, शासन आणि धंदेवाला यांचा जुगाड झाला, म्हणजे लाला म्हणजे आमचा बिझनेसमॅन आणि भोला म्हणजे आमचा पॉलिटिशियन, यांचा गणित बनला तर काय होते, बीपी. कोणाचा, माणसांचा, आपला सामान्य. आणि मग याच्यामुळे काय होतो, या दोघांच्या जुगाडामुळे क्रोनी कॅपिटलिझम म्हणजे जिथे बिझनेसला शासन मदत करतं आणि बिझनेसमॅन शासन निश्चित करतं. सरकार कोणाचं, हा बिझनेसमॅन ठरवतो आणि सरकार बिझनेसमॅनची चाकरी करते. बघा लक्षात आलं, हा आमचा आहे गव्हर्नमेंट भाऊ आणि हा बिझनेसमॅन. सर कोणाला करते, सरकार कोणाचा सेवक, लोकांचा. कोणाला सेवा देत आहे, बिझनेसमॅनले. कसा होईन असा सेवक, कसा होईन असा सर्वंट. आणि म्हणून मग आपल्याला दिसतंय क्रोनी कॅपिटलिझम. क्रोनी कॅपिटलिझममुळे आपल्याला काय दिसतंय, मक्तेदारी येते, मक्तेदारी येऊ शकते, मोनोपोली येऊ शकते, है ना. मोनोस्मोमी पण येऊ शकते. म्हणजे खरेदी करणारा सुद्धा एकटा आणि विकणारा सुद्धा एकटाच, आणि खरेदी करणारा आणि विकणारा एकटा. त्यामुळे जो ग्राहक आहे, ह्या ग्राहकाची खऱ्या अर्थानं सॉव्हर्निटी जी आहे, म्हणजे सार्वभौमत्व जे आहे, ते काय होतं, नष्ट होतं. नष्ट होतं. त्याला काही चॉईस राहत नाही. त्याला वाटते बापू मी हा मोबाईल घेतला. अबे मोबाईल तू यावर थोपवलाय रे, तुला कुठली चॉईस आहे. हे 4 मोबाईलच्या व्यतिरिक्त तू ना म्हणलास मला असा आडवा तिळवा मोबाईल पाहिजे, तर कंपनी बनवून देते का रे, है ना. तुझ्या मागणीनुसार चालते का, नाही, है ना. म्हणून असा पण कॉन्सेप्ट आहे, सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. डिमांड इज नॉट क्रिएटेड सप्लाय, सप्लाय क्रिएटेड इट्स ओन डिमांड. ते सप्लाय करते, ऍडव्हर्टाईज करते. आपण म्हणतो हेच म्हणजे माझं विश्व आहे, माझी चॉईस होय ना, आपण घेतो. सार्वभौमत्व खतऱ्यात. कंझ्युमर काहीच विचारत नाही. आणि एखाद्या वेळेस लोचा झाला तर हे बिझनेसमॅन पॉवरफुल असतात. बिचारा कंझ्युमर एकटाच असते. त्यामुळे कंझ्युमर कोर्टातून त्याला थोडंफार भेटलं तर याला लई आनंद होते. मी पण काहीच नाही. तुझे नुकसान किती झालं रे भाऊ, बर्बाद किती केला तुले, आहे ना. लक्षात आलं का. त्यामुळे सार्वभौमत्व हे धोक्यात असतं. सार्वभौमत्व खऱ्या अर्थाने नसतं. इट्स अ इल्युजन. हा केवळ भ्रम आहे, भ्रमाचा भोपळा आहे. हा मेन प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. आलं लक्षात. काही इश्यूज याच्यामध्ये, मला वाटतं काही इश्यूज नाही आहे. तुम्हाला सर्व समजलेलं आहे हे मी गृहीत धरायलाच पाहिजे, कारण तुम्ही अभ्यास करता आणि एकदम सिरियसली व्हिडिओ पाहता. त्यात काही टेन्शन नाही. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा
अभ्यास करताय, त्यामुळे ऑल द बेस्ट.